मागणी क्या होगा? आम्ही आमचं काम करतो. हे पोलिसांचं अपयश वाटतं का ताई? पूर्णपणे पोलिसांचं अपयश आहे। पोलिसांना जिथं 1 लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागतंय तिथंच कळतंय की पोलीस निष्क्रिय आहेत। और मुझे लगता है कि तुरंत जो है वो आरोपी अरेस्ट करना चाहिए, अन्य नहीं तो हमें जो है फिर वो कानून भी जो है वो हाथ में लेना पड़ेगा। सीसीटीव्ही आहेत, बाहेर रस्त्यावरती सीसीटीव्ही आहेत, मध्यवर्ती भागात आरोपी पळून जातो आणि पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा आरोपी भेटत नाही। मध्यवर्ती भागात आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो? वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून 12 तास बातम्या चालू होत्या। सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहित होता ना, म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं। मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का? एवढ्या घाणेरड्या घटना होत आहेत। आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ती समोर आली आहे। प्रत्येक तासाला घटना घडतायत। यंत्रणा काय करतीये? 2-2, 3-3 गृहमंत्री योगेश कदम इथं आलेले कुठल्या तोंडाने आलेत? काय सांगायला आले तिथं? आरोपीला घेऊन या ना। आपको क्यों अरेस्ट किया है? आपको क्यों अरेस्ट किया है? ये देखिए, हम डेमोक्रेसी में आंदोलन करने का अधिकार है। हम आवाज उठा रहे थे। हम योगेश कदम से मिलना चाहते थे क्योंकि वो होम मिनिस्टर है, और वही पूछना चाहिए था कि ये क्यों बार बार जो है वो घटनाएं बढ़ रही है, आरोपी क्यों अरेस्ट नहीं हो रहा है। और हम जब उनकी गाड़ी के यहाँ पे सामने आए, रोकने की हमने उनकी गाड़ी कोशिश की, तो तुरंत हमें जो है वो पुलिस ने अरेस्ट किया है। पुणे पुलिस का फेलियर है ऐसा लगता है क्या? पुणे पुलिस का ही पूरा फेलियर है। पुणे पुलिस कुछ काम की ही नहीं है। यहाँ पे कोयता गैंग है, हर रोज कुछ ना कुछ हो रहा है, चोरियां हो रही है, यहाँ पे गाड़ियां जल रही है, कोई भी यहाँ पे सुरक्षित नहीं है। पुणे पुलिस पूरी तरह जो है वो नाकाम रही है। आपको डिटेन किया गया है, क्या करिए? आम्ही काम करतो। आपको डिटेन किया पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे। मग बारामतीचं तुमचं बस स्थानक कुठं? आणि आमच्या पुणे शहरातलं जे आहे ते स्वारगेटचं बस स्थानक कुठं? इथं आडगळीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत? तिथं कसलं घाणेरडं साहित्य? इथं कोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, मटक्याचे अड्डे इथं चालले। मला वाटतं आतापर्यंत आम्ही सांगत होतो, मांडत होतो, अशी वेळ तुम्ही आणली की आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलं। मग तुमच्या एकाची गाडी आम्हाला ठेवायला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही कुठंच, जर अशाच घटना महिलांच्या बाबतीत जर चालू राहिल्या तर। मुझे लगता है कि पुलिस ने पूरी तरह गलत कार्रवाई की है। हम डेमोक्रेसी में जो है वो आवाज उठा रहे थे। पुलिस ने आरोपी को अरेस्ट करना चाहिए, लेकिन उन्होंने हमें अरेस्ट किया है। गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि पुणे पोलीस आयुक्त हे स्वारगेट बस स्थानकामध्ये येऊन त्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्याच वेळेला स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तृप्ती देसाई या योगेश कदम यांची गाडी अडवून त्यांना भेटून या संदर्भात विचारणा करणार होत्या, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांचं संपूर्णपणे फेल्युअर असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे। त्यांनी थेट पुणे पोलिसांवरच आरोप केलेला आहे। पुण्यामध्ये नेमकं चाललंय काय? ही टोळी सक्रिय आहे। कॅब चालकाकडून विकृतीचं दर्शन घडतं, महिला या ठिकाणी सुरक्षित नाही, असे अनेक सवाल त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेले आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच तृप्ती देसाई यांच्याकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। पुणे पोलीस नेमकं करतायत काय, असा सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आलेला आहे। 1 लाखाचं बक्षीस आरोपीवर जाहीर करण्यात आलेलं आहे, मात्र याची गरज काय, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। पुण्यामध्ये टोळ्या आहेत, कोयता गँग आहे, पुणे पोलीस काहीच करत नाही, असा थेट आरोपच तृप्ती देसाई यांच्याकडून करण्यात आलेला आहे। योगेश कदमांना जाब विचारायला गेलेल्या देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। योगेश कदम पोलीस आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत झाला। सारखा साधा आरोपी तुम्हाला